नमस्कार मित्रांनो. तर मी आता हे लोकल पल्स ॲप्लिकेशनबद्दल माहिती देणार आहे. आपला बिझनेस कसा सेटअप करायचा लोकल पल्समध्ये आणि त्याच्यात कस्टमर कसं बुकिंग करू शकेल आणि काही अजून सुविधा आहेत त्या ॲप्लिकेशनमध्ये. पहिलं मी घेऊन जाईल प्ले स्टोअरला. इथं लोकल पल्स हे नावाने तुम्ही सर्च करणं तर हे ॲप्लिकेशन दिसेल तुम्हाला. हे डाउनलोड करायचं. ओके. नंतर डाउनलोड झालं असा काहीसा व्ह्यू दिसेल. तर इथं प्रोफाईलमध्ये यावं लागेल. जेव्हा फर्स्ट टाईम तुम्ही लॉग इन करणार असणार पहिले तुम्हाला रजिस्टर करावं लागेल अकाउंट साइन अपवर क्लिक करून. ओके, हे इथं साइन अप आहे. नंतर साइन अपवर क्लिक केल्यावर काही डिटेल फिल करावं लागतील. ह्या इथं तुमचं बिझनेसचे नाव, मेल आय डी, पासवर्ड, 10 डिजिटचा मोबाईल नंबर जो तुमच्या बिझनेसमध्ये यूज होणार आहे. कस्टमर असणार तर ते त्यांचा नंबर टाकू शकतात. काही लोक जर रेफर थ्रू इथं लॉग इन करणार असणार तर रेफरल कोड. ओके, ह्या गोष्टी आहेत. नंतर या इथं तुम्ही कोण आहात. पब्लिक कस्टमर असेल तर पब्लिक, बिझनेस युजर रजिस्टर करत असेल तर ह्या इथं बिझनेस सिलेक्ट करणं, गोरक्षक युजर असतील तर हे गोरक्षक म्हणून सिलेक्ट करणं. आता मी इथं एक टेस्टिंग सलून. ओके, मेल आय डी एक मिनिट. ओके, सपोज पासवर्ड. ओके, ओके. ओके, बिझनेस सिलेक्ट करेल. आता हा सलूनचा बिझनेस आहे म्हणून मी इथं येईल सलून. ओके, ब्युटी अँड पर्सनल केअरमध्ये सलून बार्बर शॉप. ओके, क्रिएट अकाउंट, सेव्ह. ओ टी पी गेला आहे माझ्या या मेल आय डीवर. आता मी ओ टी पी चेक करेन. ओके, हा ओ टी पी आला आहे 98 91 98 91 व्हेरीफाय अँड क्रिएट. आता हे झालं बिझनेस अकाउंट क्रिएट झाला. प्रोफाईल. ओके, कस्टमर इथं बुक सर्विसेसमध्ये आल्यावर पर्सनल केअरमध्ये येऊन तो चेक करू शकतो कस्टमर. ओके, आता या इथं टेस्टिंग हे सलून हे दिसतं आहे या लोकेशनला. त्याचं लोकेशनही दिसतो आपल्यापासून किती किलोमीटर. आता हा ऑलरेडी एक ऑनबोर्ड केलेला आहे सलून शॉप रुद्र युनिसेक्स. ते 1.5 किलोमीटर हवे. बुक अपॉइंटमेंटमध्ये इथं सध्या ब्लँक आहे कारण की हा बिझनेसच सेटअप केला नाही. तर हा बिझनेस कुठे सेटअप करणार तर या इथं प्रोफाईलमध्ये यावं लागेल. ओके, प्रोफाईलवर गेलो. इथं तुम्हाला दिसेल रिक्वेस्ट फॉर व्हेरिफिकेशन. ओके, हे रिक्वेस्ट केल्यावर लोकल पल्स यांच्याकडे व्हेरिफिकेशनला रिक्वेस्ट जाईल. त्यांनी व्हेरीफाय केल्यावर इथं तुमच्या इथं सलूनच्या शॉपमध्ये व्हेरीफाईडचा लोगो दिसेल. आता बिझनेस सेटअप फर्स्ट टाईम करणार तेव्हा तुम्हाला हे मॅनेज अँड सर्व्हिसमध्ये जावं लागेल. ह्याच्यात मॅनेज अँड सर्व्हिसमध्ये. ओके, इथं तुम्हाला फर्स्ट ॲप दिसतो आहे बुकिंग. ज्या पण तुम्हाला बुकिंग्स झालेल्या असतील त्या इथं तुम्हाला कॅलेंडर सिलेक्ट करायचे. जसं की 27 सिलेक्ट केलं सपोज. ऑलरेडी सिलेक्टेड आहे पण इथं बुकिंग झाल्या नाही कारण की आपण अजून सेटअपच केला नाही. ओके, नंतर सर्व्हिस टॅबमध्ये आलो. या टॅबमध्ये याच्यात तुमच्या काय काय सर्व्हिसेस आहेत. जसं सलूनसाठी सर्व्हिसेस येतील हेअरकट, बियर्ड, फेशियल त्या त्या टाईपच्या सर्व्हिसेस. आता मी इथं टेस्टिंगसाठी हेअरकट अप्रॉक्स टाईम 30 मिनिट्स आहे. तुम्ही तुमच्या सर्व्हिसनुसार हा टाईम सेट करावा लागेल आणि प्राईस तुम्हाला दाखवायची असेल तर ती कस्टमरला ती प्राईस दिसेल. ओके, नंतर हे झालं हेअरकट सर्व्हिस. अजून काही टाकून ठेवून जातो. बियर्ड 30 मिनिट्स सपोज 60 रुपीज. ओके, नंतर थर्ड टॅब आहे शेड्यूल.
म्हणजे तुमचा बिझनेस कोणत्या दिवशी ओपन असतो, काय कोणत्या टायमाला ओपन असतो. त्या इथं टाईम झोन सिलेक्ट करावा लागेल, एशिया कलकत्ता. तो सिलेक्ट केल्यानंतर हे ऑलरेडी ह्या क्लोज असतील. तर तुम्हाला ते कोणत्या कोणत्या डेला तुमचा बिझनेस चालू असतो आणि कोणत्या टायमेला त्या दिवशी चालू असतो तेही तुम्हाला फिल करावं लागेल. जसं की आता मी अनचेक केला, ह्याचा टायमिंग ऑलरेडी 9 to 6 दिसतो आहे. सपोज हा माझा 9 to 9 असेल. 21. ओके, 21. माझे जे शॉप जर सकाळी 9 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत जर चालू असेल तर मी हे इथं सकाळी 9 to 21 असं सेटअप करेल. ओके, हे शॉपवर डिपेंड आहे त्या कोणत्या टाईमला तो ऑन असतो. ओके, ह्या इथं सेव्ह शेड्यूलवर क्लिक करावं लागेल हे सर्व फिल झाल्यानंतर. ह्याच्यात नंतर मी आता इथं क्लिक केलं, सेविंग, हे सेव्ह झालं. नंतर लास्ट टॅब आहे हे वाला रिसोर्स टॅब. तर रिसोर्स फिल केल्याशिवाय तिथं तुम्हाला बुकिंग म्हणजे कस्टमरला बुकिंग नाही करता येणार. आता सपोज माझ्या शॉपमध्ये दोन चेअर आहेत. ओके, तुम्ही पर्सनचे नाव सुद्धा टाकू शकता. चेअर 1 आकाश समथिंग, म्हणजे त्या चेअरवर कोण काम करतो. ओके, तर माझ्या शॉपवर सपोज 2 चेअर आहे. स्टार्टिंगला मी एक चेअर ऑनबोर्ड केली, जेणेकरून जे ऑफलाईन बुकिंग करून ऑफलाईन येणारे कस्टमर आहेत ते चेअर 2वर बसतील. हळूहळू मग मी चेअर 1 पण मायग्रेट करेन. म्हणजे ही स्ट्रॅटेजी यूज करू शकतात फर्स्ट टाईम जेव्हा आपण सेटअप करू. ओके, हे आता सेटअप कंप्लीट झालं आहे. आता मला इथं मी बॅक टू होम करेन. सपोज कस्टमर आला, त्याला तुम्ही सांगितलं की माझी जी सलून आहे ती ऑनलाईन बुकिंगला आता अवेलेबल आहे, तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाईम सिलेक्ट करून येऊ शकतात. ओके, तर मी बुक सर्व्हिसवर आलो. तुम्ही त्याला स्कॅनर देऊन त्यांना म्हणजे जो कस्टमर नवीन येणार आहे ऑफलाईन, त्याला नेक्स्ट टाईम येताना ते बुक करायला तुम्ही सांगू शकतात. तर ते स्कॅनर तुम्ही तुमच्या सलूनमध्ये कुठेही लावू शकतात, जेणेकरून कस्टमर इझिली डाउनलोड करू शकेल. ओके, आता मी इथं आलो, हे लोकेशन मी ग्रँट दिलं. ओके, हे टेस्टिंग सलून दिसतो आहे. बुक, मी जे 2 सर्व्हिसेस टाकल्या होत्या त्या दिसत आहेत. सपोज मला हेअर कट करायची. आता वाजले किती, 1:41, म्हणून नेक्स्ट टाईम स्लॉट 1:45चा दिसतो आहे. मला येतं किती मिनटं लागतात, 30 मिनिट्स लागतात हेअर कटला. ओके, आता हा स्लॉट बुक होऊन जाईल. हा स्लॉट नेक्स्ट टाईम जो कोणी बुक करेल त्याला दिसणार नाही. हे झालं माझ्या इथं. माझ्या बुकिंगमध्ये ही हिस्ट्री दिसते मला, कोणत्या चेअरला अलोकेट झाली, जेणेकरून जर सपोज मल्टिपल चेअर असतील तर कन्फ्युजन क्रिएट होणार नाही, ना कस्टमरला ना सलून ओनरला. आता मी सलून ओनरचे कन्सोलही दाखवून देतो. मॅनेज सर्व्हिस 27ला 1:45ला इथं ही बुकिंग झाली. जेव्हा हे मार्क ॲज डनवर क्लिक करू, ती सर्व्हिस कंप्लीट झालेली असेल. आता मी ते कंप्लीट करण्या अगोदर तुम्हाला तो टाईम स्लॉट दाखवून देतो. तो आता दिसणार नाही. सपोज पियरसाठी ओके नाही दिसत आहे. नेक्स्ट टाईम स्लॉट 2:15, म्हणजे त्याच्या अर्धा तास नंतर, कारण की ती अर्धा तासाची सर्व्हिस होती. ओके, हे खूप इझी टू यूज आणि आपल्या कस्टमरला सोयीचे आहे, जेणेकरून त्यांना जो टाईम स्लॉट अवेलेबल आहे आणि ते ज्या टायमेला अवेलेबल आहे ते बुक करून कस्टमर येईल. आणि बिझनेस ओनरला हा सिस्टम फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते ह्या नवीन युगामध्ये त्यांचे शॉप्स ऑनलाईन आणू शकते या सेटअप थ्रू. आणि भरपूर काही अशा सुविधा आहेत ज्याच्यामध्ये त्यांना त्यांचे रिपोर्ट भेटेल, मंथली रिपोर्ट, की कोणत्या चेअरने किती बुकिंग झाल्या होत्या, ते सर्व डिटेल त्यांना या सिस्टममधून भेटेल. अजून काही सुविधा आहेत या ॲप्लिकेशनच्या, जे कस्टमर यूज करू शकतात. पोस्ट शेअर करून त्यांच्या नियर बाय जे काही अपडेट असतील ते शेअर करून ते यूज करू शकतात. जसं की इथं सपोज हे नियर बाय माझ्या इथल्या ज्या पोस्ट आहेत त्या दिसतात मला. रील्स बघू शकतात, ज्याही पोस्ट व्हिडिओ पोस्ट झाल्या आहेत त्या. SOSचं सिस्टम आहे ज्याच्यामध्ये तुमच्या सपोज एक कोणी पर्सन जर इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये अटकला असेल तर तो SOSवर क्लिक केल्यावर त्याचे जे जवळच्या व्यक्ती त्यांना तो SOS
जाईल विथ लोकेशन. तर या सर्व सुविधा आहेत. ओके, आता मी इथं आलो, लॉग आउट. ओके, होपफुली हे समजलं असेल. थँक्यू.